भंडारा गोंदिया विधान परिषदेत दिलीप बनसोड यांना माघार घ्यायला लावून काँग्रेसनं दलित विरोधी असल्याचं दाखवून दिलंय अशी टीका भाजपचे नेते परिणय फुके यांनी केली आहे। रेती माफिया नरेश ईश्वरकर यांना समर्थन दिलंय। नाना पटोलेंचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही परिणय फुके यांनी केलाय। नाना पटोलेंनी हर्षवर्धन सपकाळांची सुपारी घेतलेली आहे। काँग्रेसचे नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचाही दावा परिणय फुके यांनी केला आहे। काँग्रेस ही दलित विरोधी असून भंडाऱ्यामध्ये काँग्रेसने अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागली अशा प्रकारचा गंभीर आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केलेला आहे। भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाने माजी आमदार दिलीपजी बनसोड आणि त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना उमेदवारी दिली होती आणि ते फार मजबूत काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते। त्यांच्यासोबत पूर्ण काँग्रेस पक्ष एक संघ होता आणि कुठेतरी त्यांना उमेदवारी डावलून त्यांना उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांना मजबूर करून काँग्रेसने कुठेतरी आपला खरा चेहरा इथे दाखवलेला आहे। भंडारा जिल्ह्याचा इतिहास आहे की तिथे परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस उमेदवार होते त्यावेळेस षडयंत्र करून त्यांना पाडण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आणि तेच परत षडयंत्र आज दिलीप बनसोड यांच्या रूपाने परत काँग्रेसने ते आता इथे केलेलं आहे। काल ज्यावेळेस या प्रकारचं त्यांनी विड्रॉ केलं त्यावेळेस गोपाल अग्रवाल जी असतील किंवा दिलीप बनसोड जी असतील किंवा यांचे जे समर्थक असतील यांनी नाना पटोले कुठेतरी संशयास्पद वागत आहे, कुठेतरी आणखीन कोणासोबत हातमिळवणी करून करत आहे किंवा मला असं वाटतं एक चर्चा अशी आहे की ते हर्षवर्धन सपकाळांना ते अध्यक्षपदावरून काढण्याचं त्यांचं एक षडयंत्र आहे आणि म्हणून त्यांनी हर्षवर्धन सपकाळची सुपारी घेतली आहे अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे। काल अनेक लोकांच्या या संदर्भात मला फोनसुद्धा आले। मला असं वाटतं की आता 457 पैकी जवळपास 400 मतं हे भारतीय जनता पार्टीला मिळणार। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।